पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. सोमवारसह नागपंचमीचा योग जुळून आल्यानं उत्साह अशी गेला. घरबसल्या झी 24 तासवर घ्या देशभरातील महादेव मंदिरांचे दर्शन. नीट टीईटी पाठोपाठ आणखी एका परीक्षेत घोळ. हायकोर्टाच्या लिपिक पदासाठीच्या टंकलेखन परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन. कल्याणमध्ये परीक्षार्थींनी अडवली न्यायाधीशांची कार, तर आठवडाभराचा वेळ देऊन विद्यार्थ्यांकडून आंदोलन मागे. नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक. खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वात आंदोलन. नाशिककरांना मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन. चाकणमधील खड्डे येत्या 31 ऑगस्ट पर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानानं बुजवणार. पाहणीनंतर उद्योगमंत्री उदय सामंतांची घोषणा. तर 20 उद्योगांचं स्थलांतर हे कुणाच्या सुपीक डोक्यातून आलं, सामंतांचा अजब दावा. मराठीत न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांविरोधात आजपासून कारवाई. आरटीओकडून नियमांची कडक अंमलबजावणी. मराठी शिकण्यासाठी दिली होती 15 ऑगस्टची मुदत. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये असते तर त्यांचे प्राण वाचले असते. संजय राऊतांचा खळबळजनक दावा. मुंडेंना साईडलाईन करण्याचा प्रयत्न झाला, वडेट्टीवारांचा दावा. मुंब्रा शहराच्या नामांतरावरून राजकीय वाद. मुंब्राचं नाव मुंब्रादेवी करण्याचा नितेश राणेंचा निर्धार. तर देवीच्या नावावरूनच शहराचं नाव मुंब्रा पडलंय, जितेंद्र आव्हाडांचा टोला. 29 ऑगस्टच्या आंदोलनाआधी मनोज जरांगेंची मराठा अभ्यासकांशी चर्चा. तर जरांगेंना उत्तर देण्यासाठी लक्ष्मण हाकेंकडून 1 सप्टेंबरला चलो मुंबईची हाक. बेस्ट कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा. प्रलंबित मागण्यांवर तातडीनं निर्णय घेण्याची बेस्ट वर्कर्स युनियनची मागणी. परळमध्ये बेस्ट कामगारांच्या सभेचं आयोजन. पान मसाला सुगंधित वेलचीची जाहिरात करणाऱ्या अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएची नोटीस. तर कंपनीला नोटीस का नाही, विरोधकांचा सवाल.